नमस्कार. परमपूजनीय गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्री स्वामी विवेकानंदजी यांचं हिंदू सभेला गेलेलं शिकागो येथील भाषण केलेल्या दिवसाला आता 130 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यानिमित्त विद्यालयात इयत्ता 2री ते 7वीच्या विद्यार्थ्यांना शिकागो येथील भाषणाची म्हणण्याची स्पर्धा आपण या ठिकाणी घेतलेली आहे. इयत्ता 2री ते 7वी मधून इयत्ता 4थीतील अवनी एदगीवार या विद्यार्थिनीने स्वामी विवेकानंदजींचं शिकागो येथील भाषण खूप चांगल्या पद्धतीनं मुखोद्गत करून आपल्या सर्वांसमोर ती सादर केलेली आहे व तिने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. या भाषणाची एक व्हिडिओ क्लिप विद्यालयाच्या वतीने आम्ही आपल्या सर्वांसमोर सादर करत आहोत. अवनी आपल्या समोर भाषण सादर करेल. अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो, आज तुम्ही जे आमच्या हृदयापासून आणि अगत्याचे संवाद केले त्यास उत्तर देण्यासाठी मी येथे उभा आहे. शब्द सुचत नाहीत, हृदय अवर्णनीय आनंदाने भरून येत आहेत. जगातील सर्वात प्राचीन असे संन्यासी समाजातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. नाना धर्माचे उगमस्थान जो सनातन हिंदू धर्म त्याचा प्रतिनिधी या नात्याने मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. आणि अधिक काय बोलू, अवघ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व वर्णाच्या व संप्रदायाच्या वतीने मी तुम्हाला सर्व संप्रदायाच्या कोटी कोटी हिंदू नारींच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. याच व्यासपीठावरील पूर्वेकडील प्रतिनिधीविषयी बोलताना काही सन्मान्य वक्त्यांनी असे मत प्रकट केले आहे की दूरदूरच्या देशातून आलेले हे प्रतिनिधी सर्वत्र सहिष्णुतेचा भाव पोचवणारे म्हणून गौरवास पात्र होते. यात काहीच संशय नाही. या वक्त्यांचेही मी आभार मानते. जो धर्म समस्त जगाला सहिष्णुता व सर्वच मतांना माने या दोहोंची निरंतर शिक्षण देत आला आहे, त्या धर्मात मी जन्मास आल्याबद्दल मला गौरव वाटतो. अन्य धर्मियांविषयी आम्ही सहिष्णुताच ओळखतो असे नव्हे तर सर्व धर्म सत्य आहेत असा आमचा दृढ विश्वास आहे. परकीयांच्या छळामुळे देशोधडीस लागलेल्या कोणत्याही जातीचे किंवा कोणत्याही धर्माच्या निराश्रितांना ज्या जातीने सर्वदा आश्रय दिला आहे त्याच जाती धर्मात मी जन्मास आलो आहे, याबद्दल मला अभिमान वाटतो. रोमनांच्या निष्ठुर अत्याचाराने यहुदी लोकांचे पवित्र देवालय भग्न होऊन मातीस मिळाले. त्याच वर्षी काही यहुदी आश्रयार्थ दक्षिण भारतात आले असता माझ्या जातीने त्यांना सादर हृदयाशी धरले. हे सांगताना मला भूषण वाटत आहे की वैभवशाली पारशी जातीच्या उरलेल्या लोकांना ज्या जातीने सर्वदा आश्रय दिला आणि जो आजही त्याचे प्रतिपालन करीत आहे त्या धर्मात मी जन्मास आलो आहे. बंधूंनो, लक्षावधी हिंदू राहणारे ज्या सूत्राचे प्रतिदिन पाठ करतात आणि मी अगदी लहानपणापासून म्हणत आलो आहे त्या शब्दांतील काही ओळी आज मी तुमच्या समोर उद्घृत करतो. रुची नाम वैचित्र्यात रुजु कुटील नाना पदश्राम ऋणाम एको गम्य त्वमसी वयासामर्ण भिन्न भिन्न उपमातून निघणारे विभिन्न जलप्रवाह अंती सागरास होऊन जातात. त्याचप्रमाणे वेगवेगळे सरळ व वक्र मार्गाने जाणारे पथिक अंती प्रभू अंती तुलाच येऊन मिळतात. गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात, ये धम्मा प्रबद्धन्ते तान तदैव भजाम्यहम् मम वर्तमान वर्तन्ते मनुष्यापात सर्वश. कोणी कोणत्याही भावाचा आश्रय घेऊन माझ्याप्रती येईल नका. मी त्याच भावाने त्यावर अनुग्रह करीत असतो. अर्जुना, लोक चौकाईत असलेले विभिन्न मार्गांती मलाच येऊन मिळतात. आजही अपूर्व महिमाशाली सर्व धर्म परिषदावरील उदात्त सत्य अवघ्या जगासमोर जाहीरपणे प्रस्थापित करतो. पंथाभिमान, समता आदी तज्ज्ञ अज्ञात खाडी धर्मवेड यांनी आपल्या सुंदर वसुंधरेवर दीर्घकाळ अंमल गाजविला आहे.
त्यांनी जगामध्ये निष्ठुर अत्याचार माजवले असून कितीदा तरी ही पृथ्वी नररक्ताने न्हाऊन काढली आहे. कधी कधी संस्कृतीचा विध्वंस करून राष्ट्रे हताश करून सोडली आहे. ते भयंकर राक्षस नसते तर आज समाज जितका आहे त्यापेक्षा कितीतरी उन्नत होऊन गेला असता. पण आता त्यांचीही घटका भरली आहे. आणि मला अशी उत्कट आशा वाटत आहे की सर्व धर्म परिषदेवरील सधर्म परिषदेच्या सन्मानात आज प्रातःकाली निनादित झालेला घंटानाद व समूळ धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या शस्त्राने व लेखणी केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या छळाची आणि एकाच मार्गाकडे आपापल्या मार्गाने जात असलेल्या व्यक्तींतील एकमेकांविषयीची असहिष्णुतेच्या समस्त भावनातील मृत्यू घंटाच ठरेल. धन्यवाद.